शेती मालती आणि शेतकऱ्यांच्या मेहनतीला आता तंत्रज्ञानाची जोड मिळते। शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जातोय। आता सोयाबीनसाठी देखील एआय तंत्रज्ञानाचा वापर सुरू झालाय आणि महत्त्वाचं म्हणजे हा देशातील पहिलाच प्रयोग आहे ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होतोय। पाहुयात हे तंत्रज्ञान नेमकं कसं काम करतं ते लोकशाही मराठीच्या या खास रिपोर्टच्या माध्यमातून। सोयाबीनच्या शेतीसाठी एआयचा वापर। धाराशिवमध्ये देशातला पहिला प्रयोग। वेदर स्टेशन सॉइल सेन्सरद्वारे मार्गदर्शन। धाराशिवच्या उपळा गावात बसवलेलं हे आहे राहुरी कृषी विद्यापीठाचं वेदर स्टेशन। या वेदर स्टेशनच्या चहूबाजूला असलेल्या 20 किलोमीटर परिघातील शेतीच्या नियोजनासाठी या स्टेशनच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं जाते। त्यामुळे प्रत्येक तासाचा वातावरणातील बदलाचा रिपोर्टची राहुरी कृषी विद्यापीठाला माहिती मिळते। त्यानंतर शेतकऱ्यांना शेतीचं नियोजन कसं करायचं हे थेट मोबाईलवर सांगितलं जाते। त्या सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढावी त्यामुळे आम्ही शेतकरी शास्त्रज्ञ यांच्या बरोबर महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये मे मध्ये दौरा केला आणि हा भारत देशामध्ये पहिल्यांदाच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सोयाबीन मध्ये होत आहे। वेदर स्टेशनच्या जोडीला सॉइल सेन्सरचाही वापर तंत्रज्ञानाच्या पायलट प्रोजेक्ट मध्ये केला जातोय। उपळा गावातील वेगवेगळ्या प्रतीच्या जमिनीमध्ये 10 शेतकऱ्यांच्या शेतात असे सॉइल सेन्सर बसवले आहेत। पिकाला होणारा पाण्याचा ताण, ओलावा, त्यामुळे होऊ शकणारे बुरशीजन्य रोग याची माहिती आधीच शेतकऱ्यांना मिळू लागली आहे। आज उपळा या गावामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथमच सोयाबीनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्याचा प्रायोगिक प्रयोग इथं सुरू करण्यात आलेला आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्स या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सोयाबीनमध्ये त्याचा वापर करत आहोत। त्याच्यामध्ये 10 शेतकरी जे आहेत ते सेन्सर बेस व 10 शेतकरी वेदर बेस याप्रमाणे आपण निवड केलेली आहे। असं तर काही कळत नाही ना, जमिनीत काय आहे काय नाही, कशाची कमतरता आहे हे कशाचंच कळत नाही। मग ह्याच्या आधारे आता सगळंच समजून जाईल, ह्याचा आम्हाला चांगला फायदा होईल। राहुरी कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून पायलट प्रोजेक्टसाठी उपळा गावातील 20 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे। शेतीमध्येही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढतोय। आता मराठवाड्याचे प्रमुख पीक असणाऱ्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होईल अशी आशा आहे। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।